जीवनातली जोड फक्त भजन आहे, गुण गायन आवडी, म्हणून त्यांचे उत्सव येत. आपल्याकडे अब्जानं पैसे आहेत, पण कधी कधी आपले पोट्टे ब्राह्मणाला विचारतात म्हातार कोण दिस मिळत, आणि मग ब्राह्मणही म्हणतो प्रॉपर्टी तू खाला आणि तुझ्या बापास तारीख नेऊन ठवाल, मी रिकामा एक सुमळ्या. का आपण भजन करत नाही ना, अविरत कष्ट केले आपण फक्त पैशासाठी. याच्याकरता आपली जयंती उत्सव नाही, आपला प्रगट दिन पण नाही. हे लोक याच्यातून बाजूला राहिले, जीवनभर भजन केलं विश्वाच्या मालकाचं. तुकोबा राहायला पंढरपुरातल्या मालकानं विचारलं, महाराज मी रात्रंदिवस तुमच्या अंतःकरणात राहीन, तुम्ही आवडीनं माझं गुण गाताल, मोक्ष न लगे मुक्ती आणि संपदा. महाराज पैसा नको म्हणणारी फक्त संतच आहेत. यांच्यानंतर कोणी जन्माला आला नाही, लग्न केलं नाही त्यांनाही पैसे आवडत आहेत. फक्त पैसे आवडे नाही ह्या 18 लोकांना, आणि ही महात्मे आहेत, यांना नाही पैसे आवडले, म्हणून उत्सव चालू आहे. नकोय म्हणणे, न लगे मुक्ती आणि संपदा, पैसा नकोय म्हटले. संत संग देवी सदा, तुकोबराय म्हणले अशा संतांची संगती द्या. मालक हा चतुर आहे. पंढरपुरातल्या मालका इतका चतुर, काशीतल्या मालका इतका चतुर मला वाटते जगात कोणी नसेल. काही काही भापारे हानतेत पांचट, भडवे असतात, ते हरामखोर असतात. मी लय चालू. सुंबळ्या, तुझ्यासारख्या चालूला जन्माला घातलं, तो किती चालू असेल याचा विचार करणं नालाय का? तू स्वतःलाच म्हणतो मी चालून मी लय शहाणा आहे. गिरगावकर जर म्हणत असेल मला इतक्या अभंग पाठ, इतकं संस्कृत पाठ, तर बाळा तुला जन्माला घातलंय त्याला किती पाठ असेल याचा विचार कर शहाण्या. विचारलं तुकोबा राहायला, मी नित्य तुमच्या ध्यानात राहील. गोड साऊंड सिस्टीम आहे, थोडासा वाढवा. तुम्ही आवडीनं माझं भजन कराल, मी तुम्हाला संतांची संगती देईल. पण ह्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मानवी शरीर अत्यंत गरजेचं आहे. तुकोबा राय म्हणले, हो मी माणूस झाल्याशिवाय मला संतांची सेवा करणार नाही, भजन करणार नाही. मसड कशी भजन म्हणीन बुवा, हा शेळी कशी भजन म्हणीन, तिला काजू बी खाऊ घाला. बर तुम्हाला एक सांगू का, संसार सगळ्या देहात करता येतो. संसार गाईला करता येतो, म्हशीला करता येतो, शेळीला करता येतो, कोंबडीला पण 32 पिले होते, डुकरीनीला सुद्धा 22 होते. मी काय त्याचा डॉक्टर नाही, पण पाहिले वळवळ करताना पशु पक्षाला संसार करता येते. भजन फक्त मानवी देहातच करता येते. विठाला विठाला म्हणून देवा मला मानवी शरीर पाहिजे. विटेवरचे मालक म्हणले माणूस जर तुम्हाला व्हायचा असेल, मानवी देह पाहिजे, तर गर्भवासाचं दुःख. महाराज म्हणले सुखे घालावे आमाशी. गर्भवासाच्या दुःखाला वारकरी भेट नाहीत. मुनी भेले, योगी भेले, तपी भेले, सिद्ध भेले, शास्त्री भेले, आचार्य भेले, पंडित भेले, हे गर्भवासाल भेले असतील, याच्याकरता मुक्तावर आरूढ असतील. पण आम्हा वैष्णवाला संसार काय करणार आहे, काय गर्भवास करतोय, आम्हाला काही चिंता नाही. सुखे घालावे आम्हाशी. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं डॉक्टर साहेब. कीर्तन आता मागचे उठून गेले तरी हरकत नाही. कीर्तनाला आलं पाहिजे. माणसं लय चालू झाले. पहिले माणसं आंबा वास घेऊन घेत होते, तसे माणसं पत्रिका हुंगून कीर्तनाला येतात. लय चालू आहेत माणसं. विठाला विठाला मांगू जनकला कीर्तन असून इथं आले. इथं काय बनलं गावसानात आहेत का डॉक्टर तुम्हाला? विठाला श्रद्धा आहे, आवड आहे. माझ्यावर माझ्या शेगावच्या मालकाची कृपा आहे, गिरगावच्या बाळूवर. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, या परमपावन ज्ञानयज्ञात
आजचं मागणीपर प्रकरणातील कीर्तन आजच्या कीर्तनकारांनी मागणीपर अभंग घ्यावा. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने रूपावर आणि नामावर बोलावं. हो, गोळ्या संपल्यासारखे कीर्तन नाही केले पाहिजे. आणि तुम्ही पण आशेंचेच कीर्तन ठोत जाण. तुम्हाला बी लय पैशात जोर आलाय. विठाला विठाला मला एक सांगू का, जी माणसं परमार्थात चुका करते त्या लोकांना जर तुम्ही पैसे देत असाल तर यजमानाच्या घराला काठी लागणार. लिहून घ्या गिरगावच्या बाळाचं. विठाला विठाला बापानं कमवलेली संपत्ती पोरानं जर चुकीच्या मार्गाने खर्चिली प्रकाशराव तर बापाला राग येतोय. बेट्या 72च्या दुष्काळात एक टाइम भाकर खाल्ली रे, तुझ्यासाठी जमीन कमवून ठेवलेली हरामखोरा. तो बायकोच्या गन पावडर साठी 4 एकर जमीन इकली. किती राग येत असेल बापाला. तर पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा किती राग येत असेल परमार्थ चुकीचा केल्यावर. लक्षात घ्या सरनाईक बुवा, याचा फटका महाराजाला तर अर्धा आहेच भडव्याला, पण त्याला आणणाऱ्या यजमानाला सुद्धा अर्धा आहे. विठाला बेधासी पतन सारिखेची. पतन किती मोठा दिव्य ज्ञान यज्ञ आहे. माझ्या सद्गुरू गजानन बाबांचा हा प्रगट उत्सव आहे. मी नको म्हणत होतो डॉक्टर साहेबांना. नको म्हणजे मला फार आवडतात गजानन बाबा, पण तिकडे जळकोटला कथा चालू होती आणि दूर यायचा प्रसंग होता. आपण वेळेत पोचतो न पोचतो त्याच्यामुळे नको हो आपल्या नावाला कलंक लागणं. 22.5 वर्षात आतापर्यंत कोणी म्हणलं नाही पंकज गिरगावकर गैरहजर राहिला असं नाही. आणि मालकानं तशी कृपा केली शेगावच्या, अजून आपत्ती येऊ दिली नाही. चला, डॉक्टर साहेबांचा खूप आग्रह होता भुतेकर परिवार तुमच्या वतीने. डॉक्टर साहेब खूप सारखे संपर्क करत होते. मी त्यांच्या कदरात फोन बंद करून टाकला. ड्रायव्हरला ताण द्याला त्याने. वा, मोठ्या परिवारानं आज गिरगावकराला या ठिकाणी आणलंय. तो भुतेकर परिवार आहे. तुमच्यासारख्या सात्विक सदाचारी पुण्यशील परिवारामुळे मला या मालकाचं दर्शन झालं. महाराज विश्वात खूप संस्थान असतील, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला काय भीती वाटत नाही. भीती कशाची वाटते? भीती कोणाला राग आल्यावर कोणी कीर्तन घेणार नाही, पाकिट देणार नाही. नका एवढी चुलीत जाय म्हणून सुंबळ्या तू. मला पंढरपुरातल्या मालकान पाईप द्यायला पैशाचा. मी नाही भंगिऱ्याच्या अंडरविलीत होतो. काय गरज आहे त्याच्याहून? काय करायचं त्या कुटाने? बायको एकच आहे, लेकर 2 आहेत आणि हाऊत भरून चाललाय. कशाला ताण घ्यायचं सर? नाही बुवा, कशामुळे चिंता करायची? मोठ्या श्रद्धेने चालत असलेला उत्सव. किती मोठे गजानन बाबा सांगू तुम्हाला. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर जर वारकरी संप्रदायाचं काम कोण समाधीतून करीत असेल तर शेगाव पंढरी करते. हरून बुवा मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही पावडे बुवा. भारतात तुम्ही ज्या ज्या संस्थांवर गेला असताल त्या संस्थांहून कायमस्वरूपी वारकरी संप्रदायाचं साहित्य वाटलंय असं मला एकही संस्थान सापडलेलं नाही. ते फक्त शेगाव संस्थान आहे. म्हणजे नामाचा प्रचार करणारं संस्थान, भक्ती संप्रदायाचा प्रचार करणारं संस्थान, वारकरी संप्रदायाची पताका झळकवणारं संस्थान. पखवाज असेल, टाळ असेल, विना असेल, बसायच्या सतरंजी सगट नियोजन. आज बाकीचे तर काम फार आहेत. वैद्यकीय क्षेत्रात आहे, आमक ती यादी मी दर 3 महिन्याला जात असतो. आदरणीय नागरे सर असतील, डॉक्टर हुशे साहेब असतील, आपलं जायभाई साहेब असतील, आणि आम्ही दर 3 महिन्याला वारी करत असतो. मी काही पायी करत नाही, पण करतो वारी. माझ्या अंतःकरणातलं संस्थान येते. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर भक्ती संप्रदायाचा प्रचार सद्गुरू गजानन बाबा करतात. अशा परम पावन साधूचं, देवमान्य विटेवरच्या मालकाच्या अंतःकरणातलं दैवत
सद्गुरू गजानन महाराज त्यांचा हा प्रगट उत्सव आहे. आणि या उत्सवात या भोतेकर परिवारानं किती थाटो प्रकाशराव दिवे लावले, फटाके वाजले. माझ्या लग्नात एक नाही बॉम्ब वाजला, कारण त्यावेळेला बॉम्ब वाजवायसारखी माई लायकीच नव्हती ना. बारीकसा होता गिरगावकर. आता काय 150 क्विंटलाचा थोडा झालाय, पण किती सन्मान, किती आदर. केवढ्या रथात आणलं. मला घोडी पण नव्हती लग्नात वरातील बसायला, मी नंतर घेतली शेतीत जायला. प्रकाशराव माहिती चांगली घेतली मग, पण लग्नात नव्हती. हो, पोरीच्या बापाला हा रथ आणण्यासाठी किती बेजार व्हावं लागत असेल. त्या परिवारानं तो रथही आणला. किती आतिषबाजी. महाराज ही सगळी आपली जर चोजले कोण पुरीत असेल तर माहिती आहे का, महाराज ही संत पुरवतात, ही संत पुरवतात, ही संत. अशा या भोतेकर परिवाराला पुनश्च धन्यवाद देतो. आदरणीय मांगोळी हनकचे डॉक्टर ठाकरे साहेब सतत संपर्क करत होते, त्यांना धन्यवाद. अश्विनी ट्रेडिंग कंपनीचे सर्व आदरणीय प्रकाशरावजी विडकर आलेले आहेत. परिसरात ते सोडत नाहीत कीर्तन, त्यांनाही धन्यवाद. बाळासाहेब त्यांच्यासोबत आले, त्यांना धन्यवाद. केनोडून पंकज भैया आलाय, त्याला धन्यवाद. वाकोडकर नाही आले का, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. कारण दुकानदाराचा देव गिऱ्हाईक असतो आणि वक्त्याचा देव श्रोता असतो. ज्यांच्या मुखारविंदातून श्रीमद भागवत कथा कृष्ण चरित्र आपण श्रवण केलं, असे हरिभक्ती परायण परम श्रद्धे केदारनाथ महाराज सरनाईक, त्यांनाही प्रणाम करतो. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मृदंग क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणार वैकुंठवासी गुरुवर्य पूज्यश्री वैकुंठवासी सुभाषजी गुरुजी, अशा परम पावन मृदंग क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण रत्नाच्या तालमीत वाढलेलं पिल्लू आदरणीय अरुण महाराज कदम. प्रभुत्व हे मृदंगावरचं. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची त्यांच्यावर कृपा झाली. महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी विद्यार्थ्यांना ते घडवतात. असं रत्न आदरणीय अरुण महाराज या ठिकाणी, त्यांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आदरणीय पावडे महाराज आहेत, त्यांच्या तोडीस्तोड आदरणीय काय नाव महादेव महाराज आहेत, महाराजांना सुद्धा प्रणाम. इनेकरी बाबा चोपदारापासून इकडे या संस्थेच्या विद्यार्थ्यापर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद, कॅमेऱ्यावाल्यांनाही धन्यवाद. नीट काशी करी जा आमची कधी कधी. महाराष्ट्रात एकटाच येतो तुम्हाला लावू देतो, बाकी तर सगळे फेकाफेकीच करते. काही लावू देतात तर त्याचे सौतल असतात. आपल्याला काय करायचं, सौतल हे तर नाही, ते कुठून आलं हेच आपलं बारीकसं. मोबाईल घ्यायला पैसे आहेत मला, त्याचा विषय नाही. पण 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी कशाला गाऊन घालू आता. विठाला उधाला बेजार होते, संप्रदायाचा प्रचार करतात बिचारे. चला, एखाद्याचं पोट दुखलं होते काहीतरी कमेंट टाकी तर त्याच्यावर लक्ष ठेवत जात का तरी. साऊंडवाल्यांनाही धन्यवाद. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाला म्हणतात, मी देवा तुझा विसर झाला नाही पाहिजे, मी आवडीनं तुझं गुण गाईन आणि मला संतांची संगती दे. पुन्हा माग सांगत येतो. वेळ संपल्याच्या नंतर पुन्हा एखाद्या वेळेस वेळ भेटत नसतो की तुकोबारायांनी संतांची संगती का मागितली असेल. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. काय कारण असेल महाराज संतांच्या संगतीत, एवढं काय लौकिका, काय अधिकार असेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सभा झाली, फार मोठी सभा. त्या सभेतले वक्ते होते लोकमान्य टिळक. तो दिवस होता, अक्षय तृतीयेची तिथी होती. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय आहे. प्रकाशराव या अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सभेमध्ये लोकमान्य टिळक उभे राहिले आणि या देशावर प्रेम करणारा व्यक्ती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. पगडा इंग्रजांचा होता आणि इंग्रज सरकारातल्या काही लोकांनी
टिळकांना बेड्या घातल्या. राजू, या सभेमध्ये एका कोपऱ्यात बसलेला योगी, या कोपऱ्यात बसलेला सिद्ध, या कोपऱ्यात बसलेला नामधारक सद्गुरू गजानन महाराज होते एका कोपऱ्यात सभेला. आणि तोंडातून वाक्य पडलं, मूर्खांच्या पुढे सावधान बोललं पाहिजे, असं सद्गुरू गजानन महाराजांचं वाक्य. पण दुःख वाटलं, देशासाठी तळमळ करणाऱ्या एका व्यक्तीला त्या गोऱ्या सरकाराने बेड्या घातल्या, एका कारागृहात टाकलं. मोठ्यांचं वाक्य आहे, सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. तुकोबाराय संत संगती का मागतात. अंगावर पांघरून घेतलं आणि झोपून राहिले. तिसऱ्या दिवशी महाराजांच्या पुढ्यात एक प्रसाद आला. तो प्रसाद पिठलं भाकरीचा होता. आग्रह केला भक्तांनी, पिठलं भाकरी खाल्ली. भूक खूप असेल पण सगळी भाकरी नाही खाल्ली. त्याच्यातला भाकरीचा तुकडा बाजूला काढला, त्याच्यावर ते पिठलं ठेवलं, पानात गुंडाळलं आणि त्या पानात एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि सेवकांना सांगितलं, अरे जा कारागृहामध्ये लोकमान्यांना हे प्रसाद नेऊन द्या. त्या चिठ्ठी लिहिलं तर, देशासाठी तळमळ करतोस, धर्मासाठी तळमळ करतोस, या मायभूमीसाठी तळमळ करतोस, पण बोलल्यामुळे या चुकीच्या लोकांनी तुला कैद केले. लक्षात ठेव, आहे ती तळमळ चालू ठेव. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुझं नाव जिवंत राहील. आणि कारागृहात गीता रहस्य ग्रंथ लिहिला. आशीर्वाद कोणाचा होता? सद्गुरू गजानन महाराजांचा. म्हणून संत संग दे सदा. संतांच्या संगतीत इतकी मोठी ताकद आहे. चला, गुण गायीन आवडी. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मी आवडीनं तुमचं गुण गाईल. कलम 124 होती. लोकमान्य टिळकांना अटक केलेली कलम 124 होती. 124 बघा तुम्ही, ग्रंथ लक्षात येईल तुमच्या. मी आवडीनं देवा तुमचं गुण गावं, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नकोय. गुण गाण्याची ताकद बघा. एका श्रीमंत व्यक्तीने चुकीचं बोललोय, एका व्यक्तीने एका श्रीमंताचं गुण गायलं. मोठ्या लोकांची स्तुती केल्यावर ते 4-2 रुपये खिशात घालीतच असतात, कारण त्यांची कमाईच तशी भंगिरी असती ना, त्याला कोणी मानित नाही. याच्याकरता स्तुती केल्याच्या नंतर त्यांना वाटतंय आपली स्तुती करायला, याच्याकरता त्याच्या खिशात पैसे घालीत होते. मोठा माणूस होता तो, फार प्रचंड संपत्ती होती त्याच्याकडे. आणि एवढी स्तुती, एवढी स्तुती, एवढी स्तुती, इतकी संपत्ती दिली त्या श्रीमंताने, इतकी संपत्ती दिली की स्तुती करणाऱ्याच्या बायकोच्या पदराला हिरे होते. मी फार 1-2 वेळेस श्रीमंताच्या अंगठीत पाहिला, पण साडीला हिरे लावलेली बाई मी अजून नाही पाहिली. बोतेकर अजून नाही बघितले, अजून नाही. काय वैभव असेल त्या बाईचं. नवऱ्याने एका राजाची स्तुती करावं, इथं तर संप्रदाय निषेध करतोय. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. संप्रदायातल्या लोकांनी माणसाची स्तुती करायची नाही, निंदा अथवा स्तुती करावी. स्तुती करावी देवाची. हिम्मत आहे ना, कर निंदा केली 6 लोकांना तरी मोक्ष प्रदान झाला. हिम्मत होती त्यांच्यात निंदा करायची.
आणि ज्यांनी स्तुती केली त्यांचा तर काय विषय अरुण बाप, काय बघा. अक्षय तृतीयाच्या दिवशी एक सभा झाली, फार मोठी सभा. त्या सभेतले वक्ते होते लोकमान्य टिळक. तो दिवस होता, अक्षय तृतीयाची तिथी होती. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया आहे. प्रकाशराव या अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या सभेमध्ये लोकमान्य टिळक उभे राहिले आणि या देशावर प्रेम करणारा व्यक्ती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. पगडा इंग्रजांचा होता आणि इंग्रज सरकारातल्या काही लोकांनी टिळकांना बेड्या घातल्या. राजू, या सभेमध्ये एका कोपऱ्यात बसलेला योगी, या कोपऱ्यात बसलेला सिद्ध, या कोपऱ्यात बसलेला नामधारक सद्गुरू गजानन महाराज होते एका कोपऱ्यात सभेला. आणि तोंडातून वाक्य पडलं, मूर्खांच्या पुढे सावधान बोललं पाहिजे, असं सद्गुरू गजानन महाराजांचं वाक्य. पण दुःख वाटलं, देशासाठी तळमळ करणाऱ्या एका व्यक्तीला त्या गोऱ्या सरकाराने बेड्या घातल्या, एका कारागृहात टाकलं. मोठ्यांचं वाक्य आहे, सद्गुरू गजानन महाराजांना दुःख वाटलं. तुकोबाराय संत संगती का मागतात. अंगावर पांघरून घेतलं आणि झोपून राहिले. 3ऱ्या दिवशी महाराजांच्या पुढ्यात एक प्रसाद आला. तो प्रसाद पिठलं भाकरीचा होता. आग्रह केला भक्तांनी, पिठलं भाकरी खाल्ली. भूक खूप असेल पण सगळी भाकरी नाही खाल्ली. त्याच्यातला भाकरीचा तुकडा बाजूला काढला, त्याच्यावर ते पिठलं ठेवलं, पानात गुंडाळलं आणि त्या पानात एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि सेवकांना सांगितलं, अरे जा कारागृहामध्ये लोकमान्यांना हे प्रसाद नेऊन द्या. त्या चिठ्ठीवर लिहिलं तर, देशासाठी तळमळ करतोस, धर्मासाठी तळमळ करतोस, या मायभूमीसाठी तळमळ करतोस, पण बोलल्यामुळे या चुकीच्या लोकांनी तुला कैद केले. लक्षात ठेव, आहे ती तळमळ चालू ठेव. चंद्र सूर्य येतोपर्यंत तुझं नाव जिवंत राहील. आणि कारागृहात गीता रहस्य ग्रंथ लिहिला. आशीर्वाद कोणाचा होता? सद्गुरू गजानन महाराजांचा. म्हणून संत संग दे सदा. संतांच्या संगतीत इतकी मोठी ताकद आहे. चला, गुण गायी ना आवडी. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मी आवडीनं तुमचं गुण गाईल. कलम 124 होती. लोकमान्य टिळकांना अटक केलेली कलम 124 होती. 124 बघा तुम्ही, ग्रंथ लक्षात येईल तुमच्या. मी आवडीनं देवा तुमचं गुण गावं, याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काही नकोय. गुण गाण्याची ताकद बघा. एका श्रीमंत व्यक्तीने चुकीचं बोललोय, एका व्यक्तीने एका श्रीमंताचं गुण गायलं. मोठ्या लोकांची स्तुती केल्यावर ते 4-2 रुपये खिशात घालीतच असतात, कारण त्यांची कमाईच तशी भंगिरी असती ना, त्याला कोणी मानित नाही. याच्याकरता स्तुती केल्याच्या नंतर त्यांना वाटतंय आपली स्तुती करायला, याच्याकरता त्याच्या खिशात पैसे घालीत होते. मोठा माणूस होता तो, फार प्रचंड संपत्ती होती त्याच्याकडे. आणि एवढी स्तुती, एवढी स्तुती, एवढी स्तुती, इतकी संपत्ती दिली त्या श्रीमंताने, इतकी संपत्ती दिली की स्तुती करणाऱ्याच्या बायकोच्या पदराला हिरे होते. मी फार 1-2 वेळेस श्रीमंताच्या अंगठीत पाहिला, पण साडीला हिरे लावलेली बाई मी अजून नाही पाहिली. बोतेकर अजून नाही बघितली, अजून नाही. काय वैभव असेल त्या बाईचं. नवऱ्याने एका राजाची स्तुती करावं, हिम्मत होती त्यांच्यात निंदा करायची. आणि ज्यांनी स्तुती केली त्यांचा तर काय विषय अरुण बाप, काय बघायचं काम आहे. सख्खे 2 जण भाऊ,
एकाच्या बायकोच्या साडीला हिरे होते भोतेकर परिवार. त्या अर्थी तो स्तुती करणाऱ्याच्या अंगावर कपडे किती भारीचे असतील विचार करा. त्याच्या भावाला पूजे करता बोलिलं. भजन्या होता भाऊ. परिस्थिती नाजूक असल्यामुळे कोणी पूजेलाही सांगत नव्हतं. पण पूजेला गेल्यावर पूजेचे वाटीभर तांदूळ भेटत होते. सुपारी ठेवलेला अधिष्ठान, वरुणाच्या खालचे तांदूळ, गटाच्या खालचे तांदूळ. धर्मपत्नीनं सांगितलं, मालक जा ना पूजेला, जा, तुम्हाला बोलवलंय. मालकानं पत्नीला सांगितलं, प्रिय पूजेला जायला काय हरकत नाही ग, मोठ्या माणसाच्या घरची पूजा आहे आणि मांडीवर धोत्र फाटलेलं आहे. मांडीवर धोत्र फाटलेलं आहे, कसं जाऊ? मोठी माणसं आहेत, ती प्रतिष्ठित माणसं आहेत. त्यांच्या घरच्या माय मावल्या, महिला, लेकी बाई, धोत्र फाटलंय ग, कशी पूजा करू? बघा, 2 टोक, एक टोक भाऊजाईच्या पदराला हिरेत. तिचा नवरा राजाची स्तुती करीत होता आणि एका भावाला धोत्र नेसायला नाही, तो पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करीत होता. पंढरपुरातल्या मालकाची. त्या भावानं सांगितलं, दादा ऐक माझं, तू कर रे राजाची स्तुती. नाही म्हणला, मरेल रे मरेल, पण स्तुती पंढरपुरातल्या मालकाचीच करीन, मी नाही करणार आयरे गैरेची स्तुती. भाऊ सांगून थकला, भाऊ ऐकत नव्हते. त्या श्रीमंत भावाला या भावाची थोडीफार दया येत होती. शेवटच्या टप्प्यात बायकोल म्हणला, तू तुझ्या जावाला माझ्या वहिनीला राजी कर, वहिनी सांगत्याल दादाला तुम्ही राजाची स्तुती करा. गेली आणि मोठी जाऊ होती. ताई, आता ही वयानं जरी मोठी असेल तर ती पैशानं मोठी असल्यामुळे ही तिला जी म्हणत होती. कारण सात्विक विचाराची माणसं वात्रट बोलत नसतात, वात्रट बोलत नसतात, ती अधिकारी लोक असतात, अधिकारी लोक असतात. जी ताई साहेब, एक बोलू तुम्हाला ताई, दादांना सांगा ना राजाची स्तुती करा. तिने सांगितलं, बाई एक बोलू का तुला? माझं आणि त्यांचं पाणीग्रहण झालं. पाणीग्रहण हा शब्द जीनच्या पॅन्टीवाल्याला कळेल? नाही कळणार, कारण तुम्ही बाकीचे शब्द मानावर घेतले आणि त्याच्याकरता तुमची मान वाकली, तुम्हाला आपले शब्द कळणार नाहीत. पाणीग्रहण म्हणजे लग्न. इथून सुरुवात आहे आपल्या परमार्थाची, इथून सुरुवात. कसा धर्म वाढल, कसा धर्म वाढल? माझं मत आहे, भाषा सर्व शिका. माझ्या आळंदीतल्या मालकाला 56 येत होत्या, पण आपली भाषा सांभाळून, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, किंवा माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृता तेही पैजा जिंके. आपली सांभाळ, आपली भाषा आली पाहिजे माणसाला. बाई, ज्या दिवशी दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्या आणि अंतरपट निसटला, त्या दिवशी मालकाचा उमरा ओलांडला ग. नवी नवरी उमरा ओलांडीत असती बा. आणि त्या दिवसपासून मनात खुणगाठ बांधली. मालकानं सांगितलं तितकंच ऐकायचं, नवऱ्यानं जितकं सांगितलं तितकंच ऐकायचं. याच्या व्यतिरिक्त तिलाची टकटक लावायची नाही. हे त्या दिवशी ठरवलं ग बाई, मी आता म्हणू शकत नाही मालकाला याची स्तुती कर त्याची स्तुती कर. तिनं कपाळावर हात आणला, निघून गेली. फुटकं नशीब म्हणजे तुमचं, असू दे म्हणे बाई, काय हरकत नाही. ज्या दिवशी जाऊ असा टोला मारून गेली, त्या दिवशी एक प्रसंग घडला. भागवतात गोड प्रसंग केदार बुवा. रात्रीचे 11 11:30 वाजले आणि लेकरू जवळ आलं, मांडीवर मान टाकली, सांगितलं, आई काही जेवण्यासाठी आहे? काही नव्हतं, काही नव्हतं. मिठाचा खडा पाण्यात बुडीला आणि लेकराच्या ओठावून फिरिला. खारट पाणी चाटून चाटून पोरं झोपले. किती परिस्थिती.
तरी नालायकाची स्तुती केली नाही केली स्तुती. अविरत पंढरपुरातल्या मालकाची स्तुती, आवडीनं गुण गायलं त्याचंच, पुन्हा नाही कोणाचं गुण गायलं. गुण गाण्यातली ताकद सांगू तुम्हाला. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून द्रव्य आलतं. इथं कोणाला सासरवाडीतून आला असेल तर तितक्या उड्या आणू नका, ते ऐकल्यावर तुमच्या उड्या बंद होत्या. मी स्पष्ट बोलतो ना. आले असेल कोणाला 4-2 एकर वावर आला असेल, कोणाला एखादा 10-5 लाख आले असतील, हे ऐका ना किती आले. तर डॉक्टर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी सासरवाडीतून आलता रोजचं. माय काय गोळ्या संपल्या नाही, माय काय डोक्यावर परिणाम नाही, मी वाचून सांगतो. पावे पुराणी विचारोनी, हे वर्णन कोणी केलं माहितीये? वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकरांनी. वारकरी संप्रदायातले आधारीव रत्न त्यांची वाणी सांगते तुम्हाला. एवढं सोनं आलं, इतकं सोनं आलं, इतकं सोनं. तर तो मालक आहे पंढरपुरातला, त्या मालकाने पहिला मणी काशीला पाठीला. काशीला श्रुतीनं प्रश्न केलता अक्रूराला, का रे म्हणे अक्रूर, पंढरपुरातल्या मालकानी द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने विठोबारायाने त्यांच्या सासरवाडीतून सत्रजितानं दिलेला मणी सत्यभामे सोबत आलता. ह्याच्यासाठी बऱ्यापैकी वाद असेल, तो भागवतात बघा, लक्षात येईल, हे सांगतील तुम्हाला. आता संपलं ना आजचं, पण पुढच्या वर्षी पुन्हा पाहुणा, मी पुढचा हुक टाकून फालो. एवढं सोनं. श्रुतीने प्रश्न केला, काशीला का पाठीला असेल म्हणे? तर अक्रूरानं सांगितलं, हे श्रुती माते, माझ्या पंढरपुरातल्या मालकाला माहित होतं, त्यांची भजन परंपरा ही काशीतल्या मालकाने सुरू केली. भजन कोणी केले माहिती? काशीतल्या मालकाने. अगोदर नव्हतं. अरुण दादा, हा पकवास सुद्धा काशीतल्या मालकानेच आरक्षित केला. मृदंग काशीतल्या मालकाच्या आवडीचं वाद्य. हो. आणि मग पकवाज वाजवायला काशीतल्या मालकाने इंद्राला बोलिलं आणि त्या पकवादावर ते भजन म्हणायचे. त्यांच्या सोबत नारद आणि तुंबर आले. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे. सुरनर किन्नर